बाबा नमस्कार. नमस्कार नमस्कार. बाबा तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव अरुण वसंत हिरे, राहणार दाभाडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. आता आपण तुमचा जो प्लॉट बघतोय डाळिंबाचा, याची व्हरायटी कोणती आहे? याची व्हरायटी सेंद्रियाची व्हरायटी. सेंद्रिय व्हरायटी. बाबा मला एक सांगा, का याच्या आधी तुम्ही काय वापरलं होतं? याच्या आधी आम्ही रासायनिक वापरत होतो, पण आता हे सेंद्रिय खत सेंद्रिय खत वापरायला म्हणजे तुम्ही जयशिव टेक्नॉलॉजी वापर ह्या वर्षीपासून केला. चालू केलं आहे. ह्या वर्षीपासून तुम्ही जयशिव टेक्नॉलॉजी वापरायला लागले, तुम्हाला बागेमध्ये काय रिझल्ट झाला? मला बागेमध्ये सेटिंग चांगली वाटली, फुगवण चांगली वाटली. त्याची फुगवण जर म्हणलं तर सर, आता आपण तुमची जी सेटिंग बघतोय, आता ही सेटिंग बघूया आपण. एकच फांदीला सेटिंग बघा किती आहे. बारीक काढीला आणि ते पण बारीक आणि काढेल मेन फाटीला आहे. आणि मेन फाटीला आहे. आता शेंड्याला नाही येते. मला एक सांगा, तुम्ही याच्यात आता बेसल डोस मध्ये कसा वापर केला होता? जयशिव टेक्नॉलॉजी वापर कसा केला? टेक्नॉलॉजी मध्ये आम्ही त्या पूर्ण खताच्या डोस गोळ्या, भरलेला होता. डोस घातला होता. हो. आणि त्याच्यानंतर लिक्विड सोडलं. त्या लिक्विड सोडतो दर आठवड्याला. लिक्विड दर आठवड्याला त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? रिझल्ट चांगले वाटत आहे आम्हाला. आणि आम्ही दर आठवड्याला ते सोडत असतो. दर आठवड्याला सोडित 4-5 लिटर. 4-5 लिटर. हो. जर तुम्ही जयशिव टेक्नॉलॉजीचा वापर केला नसता, आता जसं तुम्ही सांगत होते की मागच्या वर्षी लोड जास्त होता, हो. या वर्षी लोड थोडा कमी आहे, कमी. पण तेलाचा तुमच्याकडे प्रादुर्भाव जास्त आहे का यावेळेस? यावेळेस कमी कंट्रोल मध्ये आणून तेला टाकलं. कंट्रोल मध्ये. आणि मागच्या वर्षी तेला कसा होता? जास्त होतं, जास्त प्रमाणात, कारण आम्ही रासायनिक खत वापरलं. रासायनिक खताचा तुम्ही जास्त मारा केला होता. यावर्षी तुम्ही काय केलं? जयशिव टेक्नॉलॉजी वापर केला. त्याचे रिझल्ट तुमच्या आपल्या आता डोळ्यासमोर हं? आणि जिथं नाही केलं बघितलं, आता तुमची जर काही झाड काही फळांची साईज जर बघितली तर साईज आत्ताच साईज बघूया आपण. आता आपण साईज जर बघितली तर साईज आत्ताच 100-150 प्लस साईज झालेली. 200 प्लस साईज आहे सध्या. एकंदरीत बाबा मला एक सांगा, जर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरली नसती तर तुमचा खर्च जास्त झाला असता, कमी झाला? खर्च जास्त झाला. आता या वर्षी तुमचा खर्च कसा वाटतो? या वर्ष ज्या वेळेस आम्ही वापरायला लागलो हे खत, त्यावेळेपासून आम्हाला खर्च कंट्रोल मध्ये आलेला आहे. खर्च पण कमी झाला हो, तुमचा. कमी झाला. आता हे तुमचं दुसरं वर्ष आहे ना? हो, दुसरं वर्ष. आता हा डाळिंबाचं झाड किती वर्षाचं आहे? हा त्याला चौथा बार. चौथा बार. आता तुम्ही याचं दुसरा वर्ष म्हणजे कंटिन्यू 2 वर्षापासून तुम्ही जयशिव टेक्नॉलॉजी वापर करताय खतांचा. आता आपण नेहमी सांगतो शेतकऱ्यांना की जयशिव टेक्नॉलॉजीचा बेसल डोस बसल्यानंतर झाडाची जी पचन क्षमता असते, म्हणजे झाडाला जे मुळ्यांना अपटेक करायचं असतं ते सगळं, त्याची ग्रोथच सांगत आहे ना. पहा ना तुम्ही. आता झाडाचे आपण वॉटरशूट जर बघितले ते सुद्धा पक्के झाले, ते पक्के झाले. याला सुद्धा सर पान जर आता बघितलं, हे निघणार आहे. फुल निघेल. हा, चौकी याला तयार सुद्धा झाली. कव्हर काढल्यानंतर लगेच त्याला फुल लागेल. हा, कारण की आता आपण कव्हर कव्हर केलेलं आहे. केलेलं आहे. जर हिटच्या हिशोबाने जर कव्हर केलं नसतं तर आता सगळ्या झाडांना फुलं पुन्हा दिसले असते. पुन्हा लाईन लागले असते यावेळेस. चालू आहे तशी फुल. हे बा सेटिंग होती बारीक बारीक. अजून बारीक सिटिंग सर हे बाई नवीन साठी नवीन चालूच आहे. setting पण चालूची. आणि सर एक वाटतं पूर्ण जो माल आहे ना हा. तो आतमध्ये आतमध्ये बाहेर काहीच दिसत नाही, आणि आतमध्ये. प्रत्येक काडीचा माल म्हणजे आम्ही जी ट्रॉपिंग केलेली आहे, जी कटिंग त्याच्या मागे माल आहे, आणि सगळ्या मेन दांड्याला पण माल आहे. सगळा मेन नाण्याला माल आहे. काय आता वाटतं? ते पहा, ते कुठे आहे ती फांदी? इथं कोपऱ्यात. आता ती साईज सोपी नाही बाई. किलोचं ती पुढे जाईल येड्या असं वाटतंय. खोडाला लागलंय. खोडाला माल खोडाला लागलाय. चिटकवलेला आहे बॉस. ना जसं काय बाकीचं कसं आहे की म्हणता एकदम चमत्कारच आहेत, कोणाला एवढा माल आहे, तो एवढा फुगणार आणि तेवढा फुगणार. त्या खतामुळे काय झालं, सेन रेशो मेंटेन झाल्यामुळे मेंटेन होऊन जाणार. डायरेक्ट खोडाला तुमचा माल माल लागला. लागला. भारी साईज वगैरे. साईज भारी आहे, पान भारी आहे बाबा. बाबा मला एक सांगा, का या भागामध्ये तुम्हाला जयशिव टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन हर्षद सर करता. हो, हर्षद सर करतात नेहमी. नमस्कार. त्यांचं मार्गदर्शन कसं वाटलं तुम्हाला? एकदम भारी वाटलं आम्हाला. मार्गदर्शन दर आठवड्याला आम्ही असो नसो शेतात ते प्लॉटवरती विजिट मारतो. आता हर्षद सर, ह्या भागातील जे शेतकरी आहेत यांना जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुमचा नंबर आणि तुमच्या दुकानाचं नाव सांगा. मी शेतकरी मार्गदर्शक हर्षद आत्माराम निकम. माझा नंबर 9822653320. माझ्या शॉपचं नाव तिरुपती ॲग्रो आगार. आगार. आपल्यासोबत सुनील सर पण आहे. सुनील सर, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सुनील ठाकरे, हं. वायगाव, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. तुम्ही वायगाव आणि सटाणा दोन्ही बघता. हो, सटाणा तालुका. सटाणा तालुका. सटाणा तालुका तुम्ही बघता, मालेगाव तालुका हर्षद सर तुम्ही बघता. हो, सर तुमचा नंबर सांगा.
माझा नंबर 93 73 68 75 72. शॉपचं नाव यशवंत ॲग्रो यशवंत ॲग्रो वायगाव. वायगाव. ओके, धन्यवाद.